गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। तळेगाव दिंडोरी ते राशेगाव या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठमोठे खड्डे झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दररोज शेकडो शेतकरी या रस्त्याने नाशिक बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी नेतात। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने खराब होण्यासोबतच वेळेचीही नासाडी होते। त्याचप्रमाणे परिसरातील शेकडो विद्यार्थी याच मार्गाने शाळेत ये जा करतात, ज्यामुळे त्यांच्या प्रवासातही अडथळे निर्माण होत आहेत। यामुळे तातडीने रस्त्यांचे खड्डे बुजवून संपूर्ण डांबरीकरण करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा नाशिक कलवण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी सहकारी संघाचे संचालक संतोष कथार, भाजप तालुका उपाध्यक्ष दिगंबर ढाकणे, कांतीलाल घुगे, अजिंक्य ढाकणे, धनंजय ढाकणे, केशव ढाकणे, केशव घुगे, हेमंत कांगणे, संदीप ढाकणे आदींसह शेतकऱ्यांनी दिलाय। तळेगाव राशेगाव हा जो काही रस्ता आहे, या रस्त्याच्या परिसरामध्ये शेकडो शेतकरी त्या ठिकाणी राहत असतात आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भाजीपालाची वाहतूक करण्याच्या दृष्टीने रस्ता असणं खूप गरजेचं आहे। तर कित्येक वर्षापासून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, परंतु त्या मंजुरीबरोबर कुठल्या प्रकारचा निधी न मिळाल्याने या रस्त्याचं काम त्याचप्रमाणे रखडलेलं आहे। या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खूप मोठे खड्डे पडलेले आहेत। त्या खड्डे आणि डांबरीकरण सदरचा रस्ता हा तळेगाव राशेगाव हा मेन रोड असून तर या रस्त्याला इथल्या बऱ्याचशा लोकांना भाजीपाला असो किंवा येण्या जाण्याच्या सोयीने या रस्त्याला खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहे। तर या अडचणी निर्माण होत असल्यामुळे या रस्त्याकडे आता सध्या अजूनपर्यंत कोणी बघत बी नाही। एवढा रस्ता खराब खूप प्रमाणामध्ये हा रस्ता खराब झाल्यामुळे प्रशासन पण अजून कोणी बघायला आलेलं नाही इथे। तर सदरचा रस्त्याची जर जो खबरदारी म्हणून कोणी बघितली नाही प्रशासनाने, तर सदरचा आम्ही जो मेन रोड आहे दिंडोरी रोड, तो आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सांगत आहोत। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।